वाशिम जिल्ह्यामध्ये 3 ते 3.5 वर्षांच्या मंदीनंतर आता सोयाबीनच्या दरात मोठी तेजी। जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर आता 5,300 रुपयांपर्यंत पोहोचला। गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात रब्बी धानाची रोवणी सुरू। अनुकूल हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा, तर यंदा धान उत्पादक वाढण्याची शक्यता। धुळे जिल्ह्यामध्ये 2,80,000 हेक्टरवर रब्बी हंगामाची पेरणी। यामध्ये गहू, हरभरा, मक्याचा समावेश। मात्र गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं मका पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। नाशिकच्या लासलगाव आणि चांदवड बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात घसरण। कांद्याचे सरासरी बाजारभाव 1,300 रुपयांपर्यंत खाली उतरले। तर खाली उतरल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। तर अकोला जिल्ह्यामध्ये कापसाच्या दराची मोठी उसळी। मध्यम धाग्याच्या कापसाचे दर 8,400 ते 8,500 रुपयांपर्यंत। कापसाचे दर लवकरच प्रति क्विंटल हे 9,000 रुपयांचा टप्पा गाठणार असल्याचं कापूस विपणन तज्ज्ञांचं मत। जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, यावल या तालुक्यामध्ये थंडीचा जोर वाढला। तर यामुळे गहू, हरभरा, मका या पिकांचं उत्पन्न वाढण्याची शक्यता। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय। 2 लाखांपर्यंतचं कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क लागणार नाही। नंदुरबार जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार। अमरावती जिल्ह्यातल्या तळेगाव, दशासर या ठिकाणी ऐतिहासिक शंकरपटावर तरुणांनी बैलजोडी हाकलत मैदान गाजवलं। महिलांनी पटावर बैलजोडी हाकलत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं। अमरावतीच्या बहिरम यात्रेमध्ये आमदार हिंद केसरी जंगी शंकरपटाचं आयोजन। आमदार प्रवीण तायडेंकडून शंकरपटाचं आयोजन। शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। उमरगा तालुक्यातल्या नारंगवाडीमध्ये खंडोबा यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक। ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण। तर बाहेरगावी असलेले ग्रामस्थ सुद्धा यात्रेनिमित्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने इथे दाखल झाले। साताऱ्यात महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा सुवर्ण तुला दिन महोत्सव साजरा। छत्रपती वृषालीराजे भोसलेंची या कार्यक्रमाला उपस्थिती। नाशिकच्या येवला शहरामध्ये महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन। मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते। वर्ध्याच्या सेलूमध्ये विधी सेवा महाशिबिर आणि योजनांचा महामेळावा। तर सामाजिक न्याय विभाग, महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन। याचवेळी मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं। पुण्याच्या राजगुरुनगर या ठिकाणी भव्य ग्रंथदिंडी सोहळ्याचं आयोजन। राष्ट्रीय नेते माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य ग्रंथदिंडीमध्ये वारकरी आणि महिलांचाही सहभाग। धोत्रा या ठिकाणी कृष्णगिरी धाममधील शिवमहापुराण कथेला भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। शिवमहापुराणासोबतच रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, सामूहिक श्रमदानासह परिसर स्वच्छतेतनं सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न। वाशिममध्ये 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान कुतूहल विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित राहणार। आधुनिक वैद्यकशास्त्रासोबतच आयुर्वेद, होमिओपॅथिकचं सुद्धा महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। नाशिकच्या चांदवडमध्ये अखिल भारतीय किसान सभेचं रास्ता रोको आंदोलन। वयोवृद्धांना दरमहा 2,000 रुपये पेन्शन देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ग्राम महसूल अधिकाऱ्यांचं आंदोलन। फेस रिडिंगच्या विरोधात ग्राम महसूल अधिकारी आक्रमक। जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा मोर्चा काढू, कर्मचाऱ्यांचा इशारा। वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। केवायसी करून सुद्धा हप्ता न मिळाल्यानं लाडक्या बहिणी संतप्त। सर्वांना हप्ता द्या, अन्यथा योजना बंद करा, लाडक्या बहिणींची मागणी। हिंगोलीतील लाडक्या बहिणी हप्ता न मिळाल्यानं संतप्त। लाडक्या बहिणींची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोठी गर्दी। अमरावतीमध्ये लाडक्या बहिणी हप्ता न मिळाल्यानं आक्रमक। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा लाडक्या बहिणींचा भव्य मोर्चा। तात्काळ हप्ता देण्याची या सगळ्यांची मागणी। बीडच्या परळीमध्ये वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं। तर अपघाताचा धोका यामुळे वाढला। तर रस्त्याच्या कामाकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत असल्यानं नगरसेविकाच्या मुलानं स्वतःच रस्त्याची दुरुस्ती केल्याची माहिती। लातूरमधील रिंग रोडवर खड्डेच खड्डे। साईनाका ते गरुड चौक पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलं। वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्ण अभयारण्यामध्ये वसलेल्या जनुना या खुर्द गावात आदिवासी बहुल गावातील 3 युवक बीएसएफमध्ये भरती। तर गावात रस्ता, वाहतूक, वीज, इंटरनेट अशा मूलभूत सुविधा नसताना सुद्धा प्रतिकूल परिस्थितीवर त्यांनी मात केली आहे। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये 26 जानेवारीला TWJ कंपनीतील गुंतवणूकदारांचं उपोषण। TWJ या कंपनीनं कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक उभारून फसवणूक केल्याचाही आरोप।
थंडीतील पार्टांना महागाईची सध्या झळ. समुद्रात वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे मार्केटमध्ये माशांचा तुटवडा. मुंबईमध्ये माशांच्या दरात प्रति किलो 200 रुपयांची वाढ. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्यानं चांदीच्या दरात मोठी वाढ, तर चांदीच्या दरानं 3 लाखांचा टप्पा ओलांडला. सोन्याचे दर सुद्धा जीएसटीसह 1,48,000 रुपयांवर, तर चांदीचा दर जीएसटीसह 3,03,850 रुपयांवर पोहोचला. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातल्या कुमशेत या डोंगरावर अडकलेल्या 12 पर्यटकांची सुखरूप सुटका. भ्रमंतीसाठी आलेले हे मुंबई आणि नाशिकमधले पर्यटक आजोबागडावर अडकले होते. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं त्यांची सुखरूप सुटका झाली आहे. पुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये मैला मिश्रित पाणी पुरवठा. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. आजारांचा धोका निर्माण होण्याची सुद्धा शक्यता. बीडच्या माजलगावमधील जय महेश शुगर इंडस्ट्रीज या कारखान्यामुळे परिसरात प्रदूषण. धुराची काजळी आणि सांडपाण्यामुळे नागरिकांना डोळे, श्वसनाचे आजार. तर या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी. सामाजिक कार्यकर्ते सचिन शेजूळ यांची. जळगाव जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन. दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीमधील टक्केवारीत तफावत आढळून आल्यानं ही कारवाई. त्यातील 3 आरोग्य सहाय्यक तर 1 आरोग्य सेवक असल्याची माहिती. जळगावमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे 4 कर्मचारी निलंबित. कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रात तपासणीमध्ये तफावत आढळल्यामुळे ही कारवाई. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची कारवाई. पुण्यामध्ये चहा बनवण्याच्या हॉटेलला आग, तर एरंडवडा आणि कसबा अग्निशमन केंद्राकडून 15 मिनिटात ही आग आटोक्यात. हॉटेलमधून 5 व्यावसायिक आणि 1 घरगुती सिलेंडर बाहेर काढलं. पुण्यामध्ये निवडणूक निकालावेळी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून दंड. 96,700 रुपयांचा दंड वसूल. भुसावळच्या किन्ही एमआयडीसीमध्ये 36 लाखांचे बायोडिझेल सदृश्य इंधन आणि टँकर पोलिसांनी जप्त केले. किन्ही एमआयडीसीमधील नमो एनर्जी ऑइल कंपनीत पोलिसांची कारवाई. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यामध्ये बोरवेल केबल चोरांचा धुमाकूळ, तर 8 शेतकऱ्यांच्या बोरवेलवरील कॉपर केबलची चोरी. 8 शेतकऱ्यांचं सुमारे 36,000चं नुकसान. आमगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल. यवतमाळमध्ये पुसदजवळ 500 रुपयांच्या बनावट नोटा छापल्याचा प्रकार. पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांची कारवाई. 2 संशयितांना रंगेहात पकडलं, तर घरमालक मात्र फरार. वर्ध्याच्या आर्वी तळेगाव मार्गावरील 2 जिनिंगमध्ये चोरी, तर अज्ञात चोरट्यांनी 2 जिनिंगमधून 16 लाख रुपये लंपास केलेत. पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू.